Hello friends, in this session we are going to learn about World Heritage. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, that is UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. अ वर्ल्ड हेरिटेज साईट. अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय तर जागतिक वारसा स्थळ. अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट. काय आहे ती? साईट आहे, ते असं स्थळ आहे. अ साईट डिटरमाइंड बाय. डिटरमाइंडचा अर्थ आहे निर्धारित केलेले. आता कोणामार्फत निर्धारित केलेलं आहे? बाय हुम? द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, दॅट इज युनेस्को. कोण निर्धारित करतं बरं ते? आता ही रचना जी आहे इज डिटरमाइंड. आता इज डिटरमाइंड ही जी रचना आहे, ही जी वर्ब फ्रेज आहे, हे पॅसिव्ह व्हॉइसचं कन्स्ट्रक्शन आहे सेंटेन्सचं, राईट. दोन प्रकारचे व्हॉइस असतात, एक ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा पॅसिव्ह व्हॉइस. तर त्यातील ही जी रचना आहे इज डिटरमाइंड बाय, तर हे जे आहे कन्स्ट्रक्शन हे कोणतं आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. व्हॉट इज डिटरमाइंड बाय द युनेस्को? अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ जे आहे तर ते ठरवलं जातं. कोण ठरवतं बरं? कोण निर्धारित करतं ते? युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची एज्युकेशनल म्हणजे काय? शैक्षणिक. सायंटिफिक म्हणजे काय तर वैज्ञानिक. अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. संयुक्त राष्ट्रांची कोणती संघटना आहे? आता हे जे तीन शब्द आलेले आहेत हे ॲडजेक्टिव्ह आहेत बरं का. एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल. शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक. त्याचा अर्थ असा होतो, एज्युकेशन हे नाऊन आहे, एज्युकेशनल हे एल लागले त्याला सफिक्स म्हणून तो ॲडजेक्टिव्ह होतो. ADJ असं लिहून ठेवा त्याच्याखाली. सायंटिफिक, सायन्सपासून सायंटिफिक हा शब्द तयार झालेला आहे, तो ॲडजेक्टिव्ह आहे त्याचा. आणि कल्चरपासून कल्चरल. आता इथे ऑर्गनाइज म्हणजे गोळा करणे आणि त्या वर्बचं ATION लागून ऑर्गनायझेशन हे वापरून नाऊन झालेलं आहे. तर आता ते नाऊन काय तर संघटना, संयुक्त राष्ट्रांची संघटना. कोणती संघटना? एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल. दॅट इज बाय दिस थ्री आर ॲडजेक्टिव्ज अँड ऑर्गनायझेशन इज नाऊन. संक्षिप्त रूप आहे त्याचं युनेस्को, पहिली अक्षरं प्रत्येक घेऊन. आता कशासाठी ते निर्धारित करतं? टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. टू हॅव म्हणजे असण्यासाठी. आता या वाक्यातील इन्फिनिटिव्ह शोधायला सांगितलं तर कशाला अंडरलाईन करणार तुम्ही? अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. हां, राईट. टू हॅव. सो टू हॅव सिग्निफिकंट म्हणजे काय? महत्त्वपूर्ण. काय? सिग्निफिकंट कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स. आता कल्चरल, नॅचरल हे पुन्हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे बरं. कल्चरल ॲडजेक्टिव्ह. इम्पॉर्टन्स महत्त्व हे काय? नाऊन आहे. इम्पॉर्टंट या शब्दाला ENC प्रत्यय लागलेला आहे. इम्पॉर्टन्स नाऊन. टू ह्युमॅनिटी कोणासाठी? ह्युमॅनिटीसाठी, मानवतेसाठी. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. कोणासाठी महत्त्व आहे त्याचं?
म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व आहे कोणासाठी? टू ह्युमॅनिटी, मानवता. मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्को द्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असतं, ते म्हणजे काय? जागतिक वारसा स्थळ. आता रिसेंटली एक नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन झालं. तेलंगणातील जे रामप्पा मंदिर आहे, ते रामप्पा मंदिर त्याला पण वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आता ह्या वर्षी रिसेंटली आता तर ते गौरवण्यात आलेलं आहे, ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया आपण. ॲज सच साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ॲज सच साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय, या साईट ज्या आहेत, सच म्हणजे अशा प्रकारच्या ज्या साईट्स आहेत, स्थळं जी आहेत, आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड. आर प्रोटेक्टेड, पुन्हा इथे कोणती रचना आहे? मगाशी सांगितलं कोणत्या वॉइसची रचना आहे? आर आणि त्याच्यानंतर आलेल्या जे काही क्रियापद आहे त्याला काय लागलेलं आहे? त्याचं पास्ट पार्टिसिपल रूप तिथे लिहिलेलं आहे. तर हे पॉसिबल होतं फक्त पॅसिव्ह वॉइसमध्ये. आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड. सच साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय हुम? बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. कोणत्या? आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा प्रोग्राम म्हणजे काय? कार्यक्रम. विच इज ॲडमिनिस्ट्रेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कोणाकडनं होतं? युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणजे युनेस्कोची जागतिक वारसा समिती जी आहे, कमिटी जी आहे, वर्ल्ड हेरिटेज कमिटी, त्याची देखरेख, त्यांच्यामार्फत त्याची देखरेख केली जाते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. आता पुन्हा इथे दोन शब्द आलेले आहेत, त्यांचं फार महत्त्व आहे बरं का. आता मगाशी आपण बघितलं कल्चरल आणि नॅचरल बघितलं. आता या शब्दाला आणखीन ॲडिशन झालं आहे. काय? कल्चरली अँड नॅचरली. बघा आता कल्चर आणि नेचर हे नाऊन आहेत दोन्ही पण, बरोबर. त्याला AL लागला होता म्हणून त्याचं ॲडजेक्टिव्ह झालं. LY लागलेलं आहे, बरोबर. AL लावून त्याचं ॲडजेक्टिव्ह आणि आणखीन LY लागला आहे म्हणजे त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? ॲडव्हर्बमध्ये, क्रियाविशेषणमध्ये. बिकॉज द वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट. कशासाठी सिग्निफिकंट आहेत त्या? सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाच्या आहेत त्या. सिग्निफिकंट हा पुन्हा कोणता आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. दॅट आर सिग्निफिकंट. कशाने सिग्निफिकंट आहेत त्या? कल्चरली अँड नॅचरली. सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या त्या महत्त्वपूर्ण आहे. दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट्स, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. दे व्हॅरी इन टाईप. त्याच्यामध्ये विविधता आढळते. कोणत्या बाबतीत विविधता आढळते? मग इन टाईप, त्यांचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये. इन्क्लूड आणि कशाचा समावेश होतो त्याच्यामध्ये? फॉरेस्ट म्हणजे काय बरं? जंगलं जी आहेत ती. लेक्स, सरोवरे. मॉन्युमेंट्स तर जी स्मारकं आहेत, इमारती आहेत, मोठ्या स्मारकं आहेत ती. त्याच्यानंतर बिल्डिंग्स अँड सिटीज. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. कॉम्बिनेशन म्हणजे काय? तर त्याचं समन्वय येतो, सांगड घातलेली आहे. कशाची कोणत्या गोष्टीचा संयोग झालेला आहे तिथे? कॉम्बिनेशन म्हणजे संयोग. जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्हीही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. गॉट इट?
फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ माउंट हुआंगशान इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, द वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी द कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल आणि नॅचरल. एखादी साईट असेल त्याच्यामध्ये कल्चर पण असू शकतं, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्याही त्याचं महत्त्व असू शकतं. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ माउंट हुआंगशान इन चायना, चीनमधील माउंट हुआंगशान इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. आता मानवी संस्कृती जी आहे तर त्याच्या दृष्टीने पण तिचं महत्त्व आहे, बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. हिस्टॉरिकल आता पुन्हा हिस्टॉरिकल हा शब्द CAL लागला आहे, काय येईल मग ॲडजेक्टिव्ह. हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. आर्ट म्हणजे कला आणि लिटरेचर म्हणजे साहित्य. चिनी साहित्य आणि कला यांच्यामध्ये देखील तिचं महत्त्व आहे. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट. बघा शक्यतो तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की जे नाऊन फॉर्म जे आलेले आहेत तर ते नाऊन फॉर्मच्या अगोदर वेगळं क्रियापद आलेलं असतं आणि शक्यतो इज नंतर कशाचा वापर करतो आपण, युजली जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याचा वापर करतो. द माउंटेन इज सिग्निफिकंट. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट. का बरं महत्त्वाची आहे ती माउंटेन, ती टेकडी का महत्त्वाची आहे, बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक. त्याचं जे फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्याची वैशिष्ट्ये जी आहेत, भौगोलिक स्थळ सौंदर्याच्या दृष्टीनेही हा पर्वत अतिशय महत्त्वपूर्ण आहे.